लग जा गए हळव्या वर्षाने फुलते नात्यांच्या बंधात गुंड मोरते मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे पावते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे चंदनी पाटावर बसला फुलांनी मकर हा सजला चंदनी पाटावर बसला फुलांनी मकर हा सजला देवांचा देव हा माझा आज या भुवरी अवतरला आला गणराजाला माझा गणराजाला
आता आपण सर्वप्रथम जुन्या महाबळेश्वरमध्ये आलेलो आहे. इथं आपल्याला 2 पुरातन काळच्या मंदिराचं दर्शन करायचं आहे. शंकरांचं मंदिर आहे ज्यामध्ये 4500 वर्षापूर्वीचं शिवलिंग आहे आणि पंचगंगा मंदिर आहे ज्यामध्ये 5 नद्यांचा उगम झालेला आहे. हे 2 पुरातन काळच्या मंदिराचं दर्शन केल्यानंतर परत तिथून बसमध्ये बसून आपल्याला 8 किलोमीटरचं रनिंग करून महाबळेश्वरचे मुख्य अजून फेमस प्लेसेस कव्हर करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला 1 किलोमीटर एरिया जंगलामध्ये पायी फिरावा लागतो. ज्यामध्ये आपण पाहणार आहे हंटिंग पॉईंट, इको पॉईंट, मालकम पॉईंट, टायगर वॉटर स्प्रिंग, आर्थर सीट, विंडो पॉईंट, सावित्री रिव्हर आणि मंकी पॉईंट. हे संपूर्ण महाबळेश्वरचे आयकॉनिक प्लेसेस आहेत. हंटिंग पॉईंटचं महत्त्व असं आहे की पूर्वी ते शिकारी लोक शिकार करण्यासाठी यायचे, कारण महाबळेश्वरच्या जंगलांमध्ये आता सुद्धा लॉयन अजून एलिफंट हे 2 वाईल्ड एनिमल्स सोडले तर टायगर, पॅन्थर, डिअर, फॉक्स, ऑक्स, मंकी, स्नेक, रेबिट आता सुद्धा आहे. पूर्वी शिकारी लोक शिकार करण्यासाठी यायचे म्हणून हंटिंग पॉईंट. त्यानंतर इको पॉईंट जिथून तुम्ही आवाज लावला की तुम्हाला आवाज रिटर्न ऐकायला. मालकम पॉईंट फोटोग्राफी स्पॉट आहे. टायगर वॉटर स्प्रिंग असा स्पॉट आहे की पूर्वी तर वाघ पाणी पिण्यासाठी यायचे. आर्थर सीट पॉईंट हा अख्ख्या महाबळेश्वरचा मेन फेमस आणि आयकॉनिक प्लेसेस आहे. त्याचं कारण असं आहे की याला मॅजिक पॉईंट म्हटलं जातं. आणि या पॉईंटची मॅजिक अशी आहे की स्पेशली मे मंथमध्ये तुम्ही ह्या पॉईंटवरून कुठलीही अशी वस्तू खाली टाकली की ती परत रिटर्नवरती येते. ॲक्च्युली त्याचं टेक्निकल आणि सायंटिफिक रिझन असं आहे की मे महिन्यामध्ये मान्सूनचं गरम वारं सुरू होतं जे समुद्राकडून पर्वताकडे खालून वरती येणार असतं. त्यामुळे त्या वाऱ्यामध्ये तुम्ही कुठली हलकी वस्तू साधारणतः आपण पॅप्सी पितो त्याच्यावरती क्राऊन असतात ना बिल्ले, तेवढी हलकी वस्तू अशी तुम्ही खाली टाकली की ती 100-200 फूट वरती जाते. किंवा लोक काय करतात आपला रुमाल असतो, रुमालाच्या 4 कोपऱ्याला छोटे छोटे 4 दगडी बांधून खाली टाकले की ते पॅराशूट टाईपमध्ये वरती येतं फक्त मे महिन्यामध्ये, कारण वारं समोरून चालू होतं. बाकी दिवसामध्ये हा मॅजिक होत नाही. हा एखादा माणूस वगैरे पडला तर बॉडी खाली राहते आणि आतमध्ये पॉईंट म्हणून सुद्धा फेमस आहे महाबळेश्वर. आता इथून 2 मिनिटाच्या रनिंगवर आपलं मंदिर आहे. फक्त हाफ एन आवर आहे. त्याला दर्शन करून परत गाडीमध्ये यायचं. पॉईंटला 1-2 मिनिटं द्यायची, प्रत्येक पॉईंटची तुम्हाला माहिती दिली जाईल. इथेच आपल्याला आता सर्कल एरिया वॉक करून पाहायचं आहे. त्यामध्ये हा आपला पहिला पॉईंट आहे हंटिंग पॉईंट, शिकारी पॉईंट. जसं मी तुम्हाला सांगितलं की महाबळेश्वरच्या जंगलामध्ये आत्तासुद्धा भरपूरसे जंगली प्राणी आहेत. सिंहाजून हत्ती 2 प्राणी सोडले तर वाघ, ससा, कोल्हा, सांबर, माकड, बेकर, साप, ससे आत्तासुद्धा या जंगलांमध्ये आहेत. साधारणतः 150 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया महाबळेश्वरच्या जंगलाचा. याला ब्रह्मारण्य म्हणतात. ब्रह्म ऋषी होते, त्यांनी या अरण्यामध्ये तप केलेलं आहे. आणि समोर जी दरी दिसते याला सावित्री व्हॅली म्हणतात, कारण मध्यभागी बघा तुम्हाला झिगझॅग टाईपमध्ये कोरडं नदीचं पात्र दिसेल. दिसतंय का सर्वांना? ही नदी आहे सावित्री. जमिनीपासून सध्या आपण 3500 फूट हाईटवर आहे, त्यामुळे आपल्याला वरून छोटी दिसत्या, परंतु भरपूर मोठं नदीचं पात्र आहे. बघा 4-5 वर्षा अगोदर महाड शेजारी एक ब्रिज वाहून गेला होता ना, त्यामध्ये 2 बसेस गेले होते. ते या नदीच्या पात्रावर गेलं होतं, कारण महाबळेश्वरमध्ये हेवी रेन होतं. त्या नदीचा फ्लो वाढला आणि शेवटी ते ब्रिज वाहून गेलं. याच नदीच्या पात्रामुळे संपूर्ण दरीला सावित्री व्हॅली किंवा सावित्री पॉईंट म्हटलं जातं.
डाव्या बाजूला बघा थोडीशी तिथं तुम्हाला शेती दिसते ना, डाव्या बाजूला छोटंसं गाव पण दिसतंय बघा समोर. दिसलं का घरं वगैरे दिसतात तिथं समोर. ते उमरट गाव आहे. उमरट गाव मूळ गाव कुणाचं? तानाजी मालुसरांचं मूळ गाव आहे ते. आणि समोर बघा प्रतापगड किल्ला दिसतोय. टोपीसारखा आकार दिसतो ना समोर सर तिकडं. नदीच्या तिकडे त्या साईडला ती घर. हे बघा समोर प्रतापगड किल्ला दिसतो. हा टोपीसारखा आकार दिसतो ना, तो तिकडे जायचं आपल्याला. समोर महाबळेश्वर पासून 22 किलोमीटर दूर आहे. हिस्टोरिकल प्लेस आहे. महाराजांनी बनवला होता. 1200 पायऱ्या अप अँड डाऊन करावं लागतात तुम्हाला तिथे. आणि आता आपण ज्या पर्वतावर फिरतोय हे सह्याद्री पर्वत आहे, जे महाराष्ट्रातील सेकंड हायेस्ट पर्वत एरिया आहे. 4710 फूट हाईट होते समुद्र सपाटीपासून. मीटर कॅल्क्युलेट केलं तर 1325 मीटर. आणि किलोमीटरमध्ये पाहिलं तर अरेबियन सी पासून तुम्ही 1.25 किलोमीटर उंच आहात. आणि यापेक्षा उंच येतं कळसुबाईचं शिखर, जे समुद्र सपाटीपासून 5500 फूट हाईटला आहे. ठीक आहे. 2 मिनिटं द्या. आता हा इको पॉईंट आहे. इथून आवाज लावल्यानंतर आपल्याला 3 सेकंड नंतर आवाज रिटर्न ऐकायला. डिस्टन्स लॉंग असल्यामुळे आवाज 3 सेकंड नंतर ऐकायला येतो. रिटर्नमध्ये आवाज एकदाच ऐकायला येतो. आणि त्यावेळेस आता बघा आपण या समोरच्या डोंगरावरून आलो. दुसरं तुम्ही रेनिंग सीझनमध्ये आला ना, तर जेवढे बघा आता आपण सुकलेले आहेत. काही मोठे मोठे वॉटरफॉल असतात. तुम्ही माकडाला सोडा, तुम्ही माकडं बघायला आलेलं नाही, इथे सारखेच माकडं दिसणार आहेत तुम्हाला. अगदी बरोबर. आता हा इको पॉईंट आहे. आता एक आणि पर्सनल दिला तर जास्त आवाज मोठा येत नाही. आपण सर्वांनी मिळून घ्यायचं. मी भारत माता की म्हणणार, तुम्ही जोरात जय म्हणायचं. जरा पुढे या जवळ रे. आता गेले चला ओके ओके. जरा जोरात आवाज यायचा, लगेच सायलेंट करायचं. 3 सेकंड नंतर रिप्लाय ऐकायला मिळेल. भारत माता की जय. तुमच्यापेक्षा माझा मोठा आवाज आहे, मला दाखवतो. तुम्ही सायलेंट राहा, जरा ऐका आवाज आहे. सगळ्यांचा एवढा मोठा आवाज येईल. सायलेन्स जायचा. बघा हा मालकम पॉईंट आहे. मालकम हा ब्रिटिश गव्हर्नर होता. त्यांनी नवीन महाबळेश्वर डेव्हलप केलेलं आहे. त्याच्या नावावर हा पॉईंट डेव्हलप केलेला आहे. आपण सध्या सह्याद्री पर्वतावरच फिरतात. सह्याद्री पर्वताच्या टोटली 7 लाईन्स आहेत, जे महाराष्ट्रामध्ये पाटण तालुक्यापासून चालू होतात ते केरलापर्यंत जातात. नॉर्दर्न आणि वेस्टर्न असे 2 घाट आहेत. आता आपण वेस्टर्न घाटला उभे आहात. नॉर्दर्न घाट हा कर्नाटक एरियातून जातो. उजव्या बाजूला बघा ते रेलिंग दिसते ना, आपल्याला तिथपर्यंत चालत जायचं आहे. तो अख्ख्या महाबळेश्वरचा मेन मुख्य पॉईंट आहे, अर्थसीट पॉईंट. त्याच पॉईंटचं महत्त्व तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही समरमध्ये म्हणजे साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये तिथून कुठली यायचं तू खाली टाकली ती परत रिटर्न वरती जाते. लागतो साधारणतः 10 किलोमीटर. त्यावेळेस गरम वारा सुरू होतं. समुद्रापासून सुरू होतं. समुद्रापासून सुरुवात होऊन पर्वताला खाली चढत आणि कंटिन्यू वरती येत असतं. त्यामुळे त्या वारामध्ये तुम्ही कुठली यायची असतो. साधारणतः आपण पॅप्सी पितो, त्याच्यावर जे क्राऊन असतात तिथे तेवढी खाली टाकली की 100-200 फूट वरती जाते. या दिवसामध्ये वारा थंड आहे बघा, वरून खाली जाणार आहे. त्यामुळे या दिवसामध्ये हा मॅजिक होत नाही. तसे तिथं आल्यानंतर आपल्याला साधारणतः 3 जिल्हे लागतात. आता आपण सध्या जे उभे आहेत हा सातारा जिल्ह्याच्या बाउंड्रीवर उभे आहे. सातारा जिल्हा महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी फेमस आहे. त्यामुळे इथे स्ट्रॉबेरीचे वेगवेगळे टाईपचे प्रोडक्ट्स तयार होतात. समोर इथून संपूर्ण हा रायगड जिल्हा लागतो. कोकणबाग आंब्यांसाठी फेमस आहे. उजव्या बाजूला पुन्हा जिल्हा एज्युकेशन सेंटर आणि IT पार्क आहे. जर ॲटमॉस्फिअर क्लिअर असते तर इथून तुम्हाला महाराजांचे 3 किल्ले पाहायला मिळतात. तोरणा पाहायला मिळतं, इथे समोर रायगड पाहायला मिळतं आणि बॅक साईडला इथे प्रतापगड. असे 3 किल्ले तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तसंच बघा हा डाव्या बाजूला जो पर्वत आहे तो जर तुम्ही वरचा भाग गृहीत धरला, इमेजिन केला तर तुम्हाला डायनोसॉर टाईपमध्ये दिसेल बघा. डायनोसॉरची पाठ बघा अशी उंच दिसते टेकडासारखी. समोर वाकडी झालेली मान आहे, मागं शेपूट आहे बघा. जर तुम्ही इमेजिन केलं तरच समजमध्ये येणार. या पर्वताच्या उजव्या बाजूला गायत्री नदी आहे, डाव्या बाजूला सावित्री. दोन्ही तिथं मिळतात. तिथं सावित्री डॅम बनवलेला आहे पोलादपूरमध्ये. ठीक आहे. आता इथे आपण ग्रुप फोटो काढायचा आहे. फक्त सगळ्यांनी टर्न व्हा, तिथून फोटो काढू आपण एक.
त्याचं पाणी 12 महिने 24 तास कंटिन्यू चालू असतं. नॅचरल मेडिकेटेड वॉटर आहे. त्याचं कारण असं आहे की महाबळेश्वरचा संपूर्ण जंगल एरिया हा आयुर्वेदिक जंगल एरिया आहे. कारण या जंगलामध्ये आयुर्वेदिक प्लांटेशन आहे. हिरडा, पिसा, गिळा, टेबूल, जांभूळ, वाईटी, कारवी अशा सगळ्या वनस्पती आहेत. त्याचबरोबर इथे रेड रॉक्स आहेत. माती दगड सगळा लाल आहे, ज्यामध्ये आयरनचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पाणी ज्यावेळेस वरून खाली जातं तर यामध्ये नॅचरल इफेक्ट तयार होतं आणि वॉटर मेडिकेटेड होऊन जातं. पूर्वीचे भरपूरसे प्राणी पाणी पिण्यासाठी यायचे, परंतु जसं जसं पब्लिक वाढत गेली प्राणी आतमध्ये पळायला लागले. आता सहसा प्राणी जास्त करून येत नाही, फक्त रात्रीच्या वेळेस भरपूरसे प्राणी आम्ही बघितलेले आहे. कारण सकाळी आल्यानंतर ते मातीवर काही वेळा कसे असतात त्यांचे पायाचे. आता 4, 5, 6 दिवस झालं एक बिबट्या फिरतोय, त्यामुळे ते महाबळेश्वरच्या जंगलामध्ये प्राणी आहेत. तर पूर्वी इथं पाणी पिण्यासाठी यायचे. म्हणून या घराचं नाव पडलेलं आहे टायगर वॉटर स्प्रिंग. आता ज्यांना पाहायचं असं पाहायचं, परत पुढे कंटिन्यू पुढे चालायचं. तर आपल्याला आयकॉनिक पॉईंट पाहणार आहे. याला आर्थोसीट पॉईंट म्हटलं जातं. आर्थोसीट ॲक्च्युली सिस्टम काय आहे तर पूर्वी हा जो डोंगर होता 40 फूट पुढे होता. इथे एक नैसर्गिक दगडाची स्टीप तयार झाली होती. त्यावर एक ब्रिटिश बसायचा किंग मॅलेट आर्थर हा फॉरेस्ट रेंजर होता. तो येऊन बसायचा म्हणून पॉईंटचं त्याच्या नावात पॉईंटचं नाव ठेवलेलं आहे आर्थर सीट. तर येऊन बसायचं मेन टेक्निकल रिझन काय आहे, तिथे हे सावित्री नदीचं पात्र जातं. परंतु हे सावित्री नदीचं पात्र पुढं जाऊन बाजपूर खाडीमध्ये मिळतं. महाड शेजारी एक बाजपूर खाडी आहे. तिथं त्याला बसण्याचं मेन रिझन काय होतं, ब्रिटिश टायमिंगमध्ये ज्यावेळेस लोक महाबळेश्वरला यायची मोठ्या पाण्याच्या जहाजातून यायचे, परंतु बाणकोट खाडी अशी असते की तिथं आतमध्ये तर रत्नागिरी मला खाडी सांगणं आवश्यक आहे. आतमध्ये घुसत नाही मोठ्या शिप, म्हणून शिप मध्ये थांबते. त्याच्यानंतर जे आलेले टुरिस्ट किंवा पॅसेंजर आहेत त्यांना छोट्या नावेमध्ये ट्रान्सफर केलं. मग त्या छोट्या नावेतून ते महाड शेजारी उतरवले जायचे बाणकोट खाडी शेजारी. तर त्याच्या छोट्या नावामध्ये त्याची फॅमिलीसुद्धा होती आणि ती पलटी झाली आणि त्याच्या दृष्टीने त्याची फॅमिली मरून गेली. त्यामुळे तो क्लिअर दिसत. आता काय झालं, खाली महाडमध्ये MIDCs वगैरे केमिकल फॅक्टरीज तयार झाल्यामुळे मी तुम्हाला ते निसर्गामध्ये दिसतंय ना तुम्हाला दुसरं ते ॲक्च्युली पॉल्युशन आहे. ते वरती आलेलं आहे त्यामुळे पुढचं तुम्हाला ते दिसत नाही. तुम्हाला शेवटचा डोंगर दिसतो, बाणकोट खाडी दिसते. त्याच्यानंतर तुम्हाला काही पार्ट समुद्राचा सुद्धा इथून महाबळेश्वरमध्ये काही एरिया पाहता येतो.
आपला किल्ल्यावर चढण्याचा अनुभव सांगा जरा. अनिकेत सर प्लीज जरा. हा छान होता. प्रणाल सर. नाही शब्दानी शब्द संपले. टक्के सर. गफलातून. हा बोला. एक नंबर होता. हा पायथ्याला खूप मस्त आहे. हा चढताना खूप मजा आली. ओके अजून. शुभम मोहिते होते. हा चढताना जरा असा दम लागला हा पण आले वर. आले. ओके दुसरी कंपनी आले आमचे हा. परत दरवर्षी नागपूरमध्ये. ओके जिथे चालते ते जातात. फॉलो करा सबस्क्राईब करा. ओके थँक्यू. आतापर्यंतचा प्रवास सहलीचा आजचा दुसरा दिवस आपला कसा वाटतंय? प्रवास खूप चांगला झाला. आल्यापासून कालपासून एन्जॉयमेंट होते. हां पण जास्त वेळ आमचा प्रवासातच गेला. ओके. थोडा वेळ असा फिरण्यामध्ये गेला. हां आणि आता येताना थोडा कंटाळा आलाय. हां. जरासं फिरू आणि मग जाऊ संध्याकाळी. अच्छा वरती चढताना काय अनुभव आले? चढताना थोडे पाय दुखले. अजून काय नाही जास्त काय नाही. तरीही खूप मजा आली. खूप. हां निसर्ग बघत आलो. सगळे निसर्गातले माणसं झाडं ओके छान आहे. मस्त. हां छान खूप छान. प्रतापगड भेट देणे हां हे आमचे भाग्य समजावे लागेल. बाकी समजावे. खूप मस्त वाटते इथे येऊन. ओके थोडं बसलं गार्डनमध्ये. खूप हां. छान वाटतं. ओके थँक्यू सर. थँक्यू. वेलकम. इकडे बघ आणि नंतर इकडे बघ.
पकड़ मोबाइल